अपघाताचा थरार घडला, 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र गेटवे जवळ बोट उलटून झालेल्या या अपघातानंतर आता बोट मालकांना उशिरा जाग आली आहे. कारण मांडव्याला जाणाऱ्या बोटींमध्ये आता प्रवाशांना लाईव्ह जॅकेट दिले जात आहे. बोटीमध्ये बसल्यावरच प्रवाशांना लाईव्ह जॅकेट घालायला सांगण्याची सूचना दिली जाते. एलिफंटाला जाणाऱ्या बोटमध्ये पुरेसे लाईव्ह जॅकेट्स नव्हते असा आरोप प्रत्यक्षदर्शींचा आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर गेटवेवरून मांडवा आणि एलिफंटाला जाणाऱ्या बोटींमध्ये प्रवाशांना आता लाईव्ह जॅकेट्स दिले जातात की नाही याचा रियालिटी चेक साम टीव्हीने केलेला आहे. आणि साम टीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये नेमकं काय समोर आलं याचा आढावा आमचे प्रतिनिधी मयूर राणेंनी घेतलाय. बघूया. नंतर एक सगळ्यांना आहे ते लाईव्ह जॅकेट आहे ते घालण्यास सांगण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता मी एका मांडवाला एक बोट चालली आहे, त्या बोटीमध्ये आहे. पाहू शकता की सगळ्यांना आहे ते लाईव्ह जॅकेट असतील, बचाव जॅकेट असतील ते देखील आधी इथे घालण्यास सांगण्यात आलेले आहेत. मी हा लाईव्ह जॅकेट पण आज पहिल्यांदा घातलेला आहे. लाईव्ह जॅकेट आज पहिल्यांदा घातलेलं. आजपर्यंत मला माहिती पण नव्हतं की लाईव्ह जॅकेट काय असते. ट्रॅव्हलिंग खूप केलेलं आहे, ट्रॅव्हलिंग केलेलं आहे पण लाईव्ह जॅकेट आज पहिल्यांदा घातलेलं आहे. ठीक आहे, पब्लिकमध्ये जागरूकता आली आहे ना, चांगलं आहे. पण ती रेग्युलर पब्लिकमध्ये पण राहायला पाहिजे. तुम्ही स्वतःहून पण मागून घेऊ शकता. ठीक आहे. नक्कीच पाहायला गेलं तर लाईव्ह जॅकेट असतील हे सगळ्यांना इथे घालण्यास सांगण्यात आलेले आहेत. पाहू शकता कशा प्रकारे बोटीचे जे मालक असतील, बोटीचे चालक असतील, त्यांनी हे सगळ्यांना आहेत ते लाईव्ह जॅकेट आहेत ते घालण्यास सांगण्यात आलेले आहेत. सगळेजण सगळ्यांना खुर्चीवर देखील बसण्यास सांगण्यात आलेले आहे. कॅमेरामन नितीनसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई.